विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत सूक्ष्मजीव निर्मिती याविषयी. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. प्रथिने पेशीद्रवी सामावले, वेष्टना माझी काही रुजले, पेशींचे कार्य तोलले, पूर्तता होई संपूर्ण, ऐसे सजीव निर्मिले, जळा माझी संचारले, सूक्ष्मदेही अवतरले, प्राणी सृष्टीचे बीज ते, निसर्गाने खेळ मांडिला, नवपेशींचा उदय झाला, लाभले गुणधर्म पेशीला, वेगळेपण दिसे ते, अगावेगळेपण जरी आले, स्वरूप परिपूर्ण नाही झाले, त्या लागी सहाय्य घेतले अन्य सूक्ष्मजीवांचे, सूक्ष्मजीवांना काही सामावले आपुल्या पायी, सहजीवनाची ग्वाही यातूनी मिळतसे. एकपेशीय सजीव हे जीवाणू, त्याचप्रमाणे अमिबासारखे एकपेशीय प्राणी यांच्या रूपाने अस्तित्वात आहेत. जीवाणू आणि एकपेशीय प्राणी यांच्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. एकपेशीय प्राणी हालचाल करू शकतात, त्याचप्रमाणे त्यांना प्रकाश, रासायनिक द्रव्य यापासून संवेदना निर्माण होतात. प्राणी आणि वनस्पती यांच्या एकपेशीय सजीवांचा विचार केला असता त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आढळतो. वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्याची क्षमता असते. त्यासाठी त्या सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करतात. परंतु ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी त्यांना क्लोरोप्लास्ट या घटकाची आवश्यकता असते. अशी मान्यता आहे की क्लोरोप्लास्ट हा स्वतंत्र जीवाणू होता. कालांतराने वनस्पतींच्या पेशींनी तो स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतला. प्राण्यांच्या पेशीमध्ये मात्र हा घटक नसतो, त्यामुळे प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत. प्राणी आणि वनस्पती यांच्या पेशींमध्ये आणखी एक घटक असतो, त्याला मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. हा घटक सजीवांसाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त असतो. हा घटक देखील एक स्वतंत्र जीवाणू होता. कालांतराने प्राणी आणि वनस्पतींच्या पेशींनी त्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले. सहजीवनाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आर्किया आणि बॅक्टेरिया एकपेशीय जीवनतया, नंतर विकासले युकॅरिया, विविधांगी जाणपा, काही असती एक पेशी, ते स्वतंत्रपणे वावरती, इतर एकत्र येऊन बनविती, विविधांगी प्राणी मात्र, बहुपेशीय प्राण्यांची उतरंड, असे बहुप्रचंड, कीटक मानवादी प्राणी उदंड, यात असती सामावले, उतरंड जशी वर जाई, बुद्धिचातुर्यता अधिक येई, या अनुषंगे मानवा ठाई, अधिक चातुर्यता दिसतसे,
कणांचे अणू झाले, अणूंचे रेणू बनले, रेणूंमुळे जग बनले, सजीव तैसे निर्जीव. सूक्ष्मजीवांमध्ये अर्किया आणि बॅक्टेरिया हे 2 सूक्ष्मजीव विविध प्रकारांमध्ये पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. मात्र ते अद्यापही एकपेशीय स्वरूपातच आढळतात. मात्र आर्किया प्रकारची पेशी सजीवांच्या विकासासाठी कारणीभूत झाली. या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन त्यांनी ऊतीची निर्मिती केली. त्यातून पुढे अवयवांची निर्मिती होऊन अशा अवयवांच्या एकत्र येण्याने निरनिराळे प्राणी निर्माण झाले. आज पृथ्वीवर अशा प्रकारच्या प्राण्यांची उतरंड दिसून येते. त्यामध्ये कीटक, मासे, पक्षी, सस्तन प्राणी आणि सर्वात वर मानव अशी उतरंड दिसून येते. यामध्ये एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात येते की कीटकासारख्या प्राण्यापासून सुरुवात करून मानवापर्यंत जाताना त्यांच्या बुद्धीत आणि चातुर्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मानवी शरीर देखील निर्जीव घटकांपासून बनलेले आहे. त्याची सुरुवात निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या अणूंपासून झालेली दिसते. हे अणू एकत्र येऊन त्यांचे रेणू बनतात. या रेणूंचे निरनिराळे गुणधर्म सजीव आणि निर्जीव पदार्थांचे गुणधर्म ठरवतात. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत सूक्ष्मजीव निर्मितीविषयी. ओवी गायन आणि ओव्यांचा विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.